काय तयारी करा, आताशे 12 वाजले आहेत. तिथे 5:30 वाजता पोचायचं आहे असं सुंदर बोलला. अजून तर खूप वेळ आहे. हा मग ठीक आहे, बरोबर 4:30 वाजता आपण सर्व घरातून निघू. हो 4:30 वाजता निघू ना. आता तर खूप वेळ आहे. बापूजी आराम करा तुम्ही, एक झोप होईल तुमची. सकाळी खूप लवकर उठलात ना. नाही नाही, मला काय आता अशी झोपायची गरज नाही. मला वाटतं तुला झोपायचं आहे. नाही नाही, मला आता नाही. जेवून झालं की आपलं सहज अर्धा तास झोपेन. ते काय आहे, संध्याकाळी अवॉर्ड शो मध्ये एकदम फ्रेश वाटलो पाहिजे ना, म्हणून. नाहीतर अशी काही खास गरज नाही आहे झोपायची. बापूजी तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी लगेच जेवण वाढते. आलोच. टपूचे पप्पा, तुम्ही सोडी भाऊला कॉल करा ना. ती गाडी घेऊन येणार आहेत ना, मग त्यांना सांगा की 4:30 वाजता तयार राहायला. हो बरोबरच आहे, त्याला सांगून ठेवतो. हॅलो सोडी. ओय बोल बोल जेठाप्रा. आता बघ, आम्हाला 4:30 वाजता इथून निघायचं आहे ते कार्यक्रमात जायला. ओय जेठाप्रा, ओय सगळ्यांचा लाडका मित्र, तू काळजी करू नकोस. सोढी आणि सोढीची गाडी ओय दोन्ही असणार रेडी 4:30 वाजता बरोबर. ठीक आहे, ओके. सांगितलं बस, 4:30 वाजता रेडी असणार. टपूचे पप्पा, आपण बरोबर 4:30 वाजता निघायचं. हो हो, 4:30 म्हणजे 4:30 एकदम टिच इंग्लिश टाइम. टपूचे पप्पा, ओ टपूचे पप्पा, तुम्ही अजूनपर्यंत झोपून आहात. उठा, 4:30 वाजले. 4:30 वाजले? बापरे, एक 5 मिनिट, मी पटकन कपडे बदलून आलो. लवकर. अरे जेठ्या, तू अजून तयार नाही झालास? अरे 4:30 वाजले. तूच म्हणाला होतास ना बरोबर 4:30 वाजता निघू म्हणून. बापूजी फक्त 2 मिनिट, मी पटकन कपडे बदलून आलो. ओय जेठाप्रा, ओय जेठाप्रा, बोललो होतो ना ठीक 4:30 वाजता मी रेडी असणार. हे बघ झालो रेडी. अरे बाबा तू तयार आहेस, पण हा तयार नाहीये ना. काय झालं जेठाप्रा, तब्येत तर ठीक आहे ना? नाही नाही, तब्येत ठीक आहे सोडी. ओय मग तयार का नाही झाला? ते काय ना सोडी भाऊ, टपूचे पप्पा सकाळी खूप लवकर उठले होते, तर आता झोपून झाल्यावर थोडा वेळ झोपले म्हणून. अरे बाबा, ते सगळं तर राहू दे ना. बापूजी मी काय म्हणतो, जे जे तयार आहेत ते खाली उतरा ना, मी पटकन कपडे बदलून आलो. हे जे जे तयार आहेत वाडी, तुला दिसत नाहीये? तू सोडून सगळे तयार आहेत. जा लवकर तयार होऊन ये, सगळ्यांनी एकत्रच खाली उतरूया. हो हो बापूजी. हा कमाल आहे. अरे कुठे आहे बाबा जेठालाल, कुठे आहे तुमचा परम मित्र? आज सुद्धा उशीर. येतील भिडे, त्यांनाही माहिती आहे की निघायचंय. पण तारक असून किती वेळ, 4:45 वाजले. अगं येतच असतील ते. होय होय. अरे आले आले, सगळे आले का? अरे सोडी अंकल, हे काय तुमच्या जीपच्या जागी एवढी मोठी गाडी? ओय टप्पू पुत्र, ओय तुझ्या आजीचा कार्यक्रम आहे. ओय मोठ्या अवॉर्ड साठी गाडी पण मोठी पाहिजे ना. वाह सोडी वाह. ओय थँक्यू बापूजी. आजोबा, मला तर लवकरात लवकर हॉलवर पोहोचून आजीला भेटावं असं वाटत आहे. हो बाळा हो. कुणास ठाऊक आजी कशी असेल. अरे टप्पू बाळा, आजीबद्दल तुला काय सांगू. तुला बघताच ती तुला अशी मिठी मारणार आणि इतकं प्रेम करेल की विचारू नको. अच्छा दया वहिनी, माझ्यातर्फे सगळ्यात आधी अभिनंदन बोला हा तुमच्या आईला. नक्की, थँक्यू. हो जेठालाल, तुम्ही दया वहिनींच्या आईला घेऊन तिथून निघालात की एक फोन नक्की करा. म्हणजे काय, आम्ही इथे तयारी करून ठेवू ना. नाहीतर परत असं व्हायचं की मातोश्री आलं नाहीत आणि फटाके फुटले. नाही नाही, बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. तिथून निघताना तुम्हाला फोन नक्की करेल. हो. आणि तसं पण सुंदर सोबत बोलणं झालं आहे. आई आली आहे म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाही आहे. टपूचे पप्पा चला ना, थोडं लवकर जाऊया, खूप उशीर झालाय. हो चला बाबा चला, नाहीतर कळेल की दया वहिनींच्या आईला अवॉर्ड मिळालं आणि आपण पोहोचलो देखील नाही. अरे बाबा, मला तर अवॉर्ड पेक्षा जास्त आईला बघायचं आहे. खूप वेळ झाला ना त्यांना बघून. चला चला, उभी काय आहेस इथे?
हा पोचलो. आला, आला. आलं. हो, चला, आता चला, उतरा. हॉल, हा. एक मिनिट हा. चला चला उतरा टप्पा लवकर बाळा. लवकर हा, उतरा हा. बाळा ती सीट उघड हो, 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 उघडतो, साहेबसाठी. हा, या, या. या बापू, या मेहता साहेब. बापूजी. या मेहता हा, साहेब. येतो, या येतो. अंजली वहिनी. या. चला चला बाबा चला हा चला. अरे हे काय इथे सगळं शांत का आहे? ओय मला वाटतंय सगळे कदाचित हॉलच्या आत असतील म्हणून इथे कोणीच नाहीये. हा. एक मिनिट मी विचारतो भाऊ ऐका ना आज इथे हॉलमध्ये जो प्रोग्राम होता तो सुरू झाला का? नाही, इथे कुठलाच प्रोग्राम नाहीये. सकाळी होता, सकाळीच संपला. हा सुंदर काय खेळ खेळतो आहे आपल्या बरोबर. आपल्याला सांगतो की अवॉर्ड शो संध्याकाळी आहे आणि हे भाऊ बोलतात की अवॉर्ड शो सकाळी संपला. सॉरी. काय सॉरी? सकाळी कुठला अवॉर्ड शो नव्हता, शोक सभा होती. म्हणजे आता इथे कसलाच कार्यक्रम नाही आहे. जेठालाल आपण चुकीच्या पत्त्यावर आलो नाही ना? अरे काय चुकीचा पत्ता आहे? काय वरती साफ साफ लिहिलंय बघा ना, राधे कृष्ण हॉल. एक मिनिट मला तुम्ही प्रोग्रामचा पास द्या. एक मिनिट पकड हे. अरे बाबा मेहता साहेब, राधे कृष्ण हॉल लिहिलं आहे भाऊ. अरे हो ठीक आहे ना, मी वाचतो ना, कन्फर्म करायला काय प्रॉब्लेम आहे? समजेल ना आता. राधे कृष्ण हॉल अंधेरी वेस्ट आणि आपण लोक आहोत राधे कृष्ण हॉल अंधेरी ईस्ट मध्ये. जेठालाल आपण चुकीच्या जागी आलोय. जेठालाल तू घरातून निघताना चेक केलं नव्हतंस का पत्ता काय आहे तो? नाही, कारण ते अगोदर सुंदरचा फोन आला होता तेव्हा त्याने सांगितलं की अंधेरीत राधे कृष्ण हॉल मध्ये आहे तर. आणि हा हॉल मला माहित होता बापूजी, कारण आमच्या व्यापारी संघटनेचे प्रोग्राम इथे होऊन गेले आहेत. पण जेठालाल आता आपल्याला राधे कृष्ण अंधेरी वेस्ट मध्ये जायचंय आणि आता आपण राधे कृष्ण हॉल अंधेरी ईस्ट मध्ये आहोत. अरे बाबा मला काय माहिती, याची अजून एक शाखा वेस्ट मध्ये पण उघडली आहे. हो ही तर मोठी गडबड झाली. आता ईस्ट मधून वेस्टला जायला खूप वेळ लागणार, आपल्याला पोहोचायला उशीर होणार. असं होतं का म्हणाय की आजी मला न भेटताच घरी निघून जाईल? अरे शुभ शुभ बोल बेटा. आता काय होणार? आपण आईला भेटू शकणार की नाही? तुमचे पप्पा आहे, तुम्ही काय केलं? मी काय केलं? एक काय केलं वाडी? काही अक्कल बिक्कल आहे की नाही तुझ्याकडे? आळशी कुठला. तयार तर वेळेवर होतच नाहीस, वरून पत्ता सुद्धा नीट वाचत नाहीस. होतं असं कधी कधी बापूजी. आता इथे उभे राहून आपण असं बडबड करत राहणार तर अजून उशीर होणार. आता निघूया इथून, चला लवकर. फोन आला ओ, तुम्हाला? ओ, ओ. अरे बापरे, सुंदरचा फोन आहे. अरे बापरे, काय करतोयस? फोन उचल. हा बोल सुंदर. हॅलो भाऊजी, कुठे राहिलात तुम्ही? अरे केव्हा येणार तुम्ही? आज येणार आहात की नाही? अरे बाबा, तिथे यायला आम्ही घरातून केव्हाच निघालो, पण चुकून दुसऱ्या पत्त्यावर पोहोचलो. काय भाऊजी, तुम्ही मुंबईचे असून सुद्धा मुंबईमध्ये हरवता. आम्ही अहमदाबाद वरून येऊन बरोबर जागी पोहोचलो भाऊजी. अरे बाबा तू आता फोन ठेव, नाहीतर आम्ही नाही पोहोचणार. हो लवकर पोचा भाऊजी. इथे कार्यक्रम सुरू झालाय, आई सुद्धा पोहोचलीये. तुम्ही जरा लवकर या ना प्लीज. नाही मी आता आलोच. कार्यक्रम सुरू झाला. सोडी प्रोग्राम सुरू झाला, चल लवकर गाडी सुरू कर. हो लवकर चला. एक मिनिट. चला अंजली वहिनी. अरे आरामात बाबांनो. नाही आरामात कसलं. जोडी भाऊ, हो. जरा फास्ट चालवाल प्लीज. हो अरे काय फास्ट चालवणार दया? गाडी आहे, विमान नाही की उडवून नेतील. तू गप्पा बस रे जेठा. ही सगळी गडबड तुझ्यामुळे झाली आहे. वरून सुनबाईला हुशारी दाखवतो. सोडी उडव गाडी, उडव. हो जेठाप्रा, बघ आता कशी गाडी उडवतो. अरे जेठालाल काय करतोयस तू बोललास तर तो चालवेल विमानासारखी. नाही सोडी, तू आरामात गाडी चालव बाबा. आणि तुझं लक्ष सध्या ऍड्रेसवर असलं पाहिजे, नाहीतर चुकीच्या पत्त्यावर जाऊ आपण. समजलं ना? ओ मेहता साहेब, तुम्ही काळजी करू नका. ओय ऍड्रेस आणि एक्सेलेटर दोन्ही माझ्या कंट्रोल मध्ये आहे. हा ठीक आहे. तरी सुद्धा सोडी भाऊ सांभाळून. हो तुम्ही अजिबात काळजी करू नका. शाबास सोडी शाबास. चल आता लवकर पोहोचूया बाबा, प्रोग्राम सुरू झाला. हो बापूजी, पटकन पोहोचवतो बघा. हे माताजी, कृपा करा. आईचा सत्कार समारोह सुरू होण्याआधी आम्हाला पोहोचव. हो देवा, प्लीज वेळेत पोहोचव, नाहीतर आयुष्यभर मला टोमणे ऐकावे लागतील.
आलं ऑडिटोरियम आलं. ये पटकन ये. बरोबर इथेच आहे, बघा. हो हो आता एकदम पत्त्यावर आलोय. बरोबर बॅनर वगैरे लागला. टप्पूचे पप्पा बघा ना, आईचं नाव अतिथी विशेष म्हणून लिहिलंय. जीवदयाबेन. आणि दयाबाईनी ते पण किती मोठ्या अक्षरात लिहिलंय बघा ना. ते तर लिहिणारच ना. समाजात माझ्या आईचं खूप मोठं नाव आहे. आता इथंच उभं राहून चर्चा करायची की मग आत पण जायचंय? अरे सुंदरप्रा, अरे माय डिअर भाऊजी, तुम्ही यायला किती उशीर केला तो. या जेठाने सगळी गडबड केली. सॉरी बापूजी, झाली चूक. आता सोडा ना. आता चला आज जाऊया. एक मिनिट टप्पूचे पप्पा, एक मिनिट. वीरा, सर्वात आधी मला हे सांग की आई कुठे आहे? मला आईला भेटायचंय. ओय आम्हाला पण. हो मामा, मलाही आधी आजीला भेटायचंय. सॉरी मामा, मला सर्वात आधी आजीला भेटायचंय. सुंदर सांग. कुठे अरे कुठे आहेत आई? कुठे आहेत? भेटायचंय आम्हाला. अरे आई आता स्टेजवर आहे, तुम्हाला नाही भेटू शकत ती. अरे थोड्या वेळापूर्वी आपली आई इथेच होती, तुमच्या सर्वांची वाट बघत होती. पण तुम्ही लोकांनी यायला खूप उशीर केला तो भाऊजी. या जेठाने सगळी गडबड केली. अरे सॉरी मेहता साहेब. जेठालाल तू. सॉरी. अरे बापूजी, झाली चूक. आता सोडा ना. बाबा तू आता हे सांग की सासूमा किती वाजता भेटणार? आई भेटणार, पण कार्यक्रम झाल्याच्या नंतर. अरे भाऊ सुंदर, आता आम्ही काय करायचं? तुम्हा लोकांची सीट रिकामी आहे, तुम्ही पटकन जाऊन तिकडे बसून घ्या. आईची एंट्री कधीही स्टेजवर होऊ शकते. अरे एक मिनिट. आता तर तू बोलत होतास की आई स्टेजवर आहे. आता बोलतो की आईची एंट्री केव्हाही होऊ शकते. खरं सांग सुंदर, सासूबाई कुठे आहे? जेठालाल, सुंदरला असं म्हणायचंय की ती कदाचित नेपथ्यामध्ये आहे. कशात आहे? बॅक स्टेज. म्हणजे? अरे म्हणजे स्टेजच्या मागे ती ग्रीन रूम असते ना, VIP रूम, जिथे सगळे लोक बसतात. तिथेच असणार आई. हो ना सुंदरलाल? हो. बरं झाला मेहता साहेब तुम्ही सोबत आलात. काय बोललास? नाही काही नाही. तुम्ही लोक जा आतमध्ये जा. वीरा, तुझा फोन आला. हो. हॅलो सुंदर, मी जयदीप बोलतोय. हा बोल जयदीप. अहमदाबाद वरून माझ्या मित्राचा फोन आलाय मला. अरे मी एका खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलोय. काय प्रॉब्लेम झालाय? अरे मी कामासाठी बाहेर आलोय आणि तिथे माझ्या आईला ऍडमिट केलंय हॉस्पिटलमध्ये, आणि लवकर पोहोचणं सुद्धा अशक्यच आहे माझ्यासाठी. तर तू हॉस्पिटलला जाऊ शकतोस का? पण मी तर इथे मुंबईला आहे रे. माझ्या आईचा सन्मान समारोह आहे ना, आणि मी त्याच्याच तयारीमध्ये तर अडकलोय. सुंदर, मी समजू शकतो, पण मी सुद्धा इथे खूप वाईट प्रकारे अडकलोय. सुंदर, तू काही पण कर, पण तिथे हॉस्पिटलमध्ये आईजवळ पोहोच प्लीज. सुंदर प्लीज. मी प्रयत्न करतो. तू काळजी नको करूस. तुझ्या आईला काही नाही होणार. वीरा, काय झालं? मी धर्मसंकटामध्ये अडकलो ताई. अहमदाबाद मध्ये जयदीप नावाचा माझा एक मित्र आहे. त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. तिच्या जवळ कोणच नाहीये. आता मी निर्णय नाही करू शकत की मी इथे तुमच्या जवळ राहू की तिथे जाऊ. जयदीप माझा जिवलग मित्र आहे. मला हेच कळत नाहीये की देव माझी अशी परीक्षा का बघत असतो. तू एक काम कर बेटा, तू तुझ्या मित्राच्या आई जवळ जा. वीणबाईंची काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत ना इथे. तू जा. वीरा, तू जा. जेव्हा आईला कळणार की हे असं सगळं झालंय, तर ती पण तुला हात सल्ला देईल. तुला तर माहीतच आहे, आई कोणाला दुःखात नाही बघू शकत. ठीक आहे, मी तिकडे जातो. आणि हो बघा, तिकडे एंट्री वरती उभा आहे तो. तुम्हाला तुमच्या सीटवर बसवेल. ठीक आहे, चला मी जातो. तुम्ही लोक जा आतमध्ये चला, तुम्ही पुढे व्हा. लवकर या. प्रोग्राम सुरू झाला. अरे तो बका तर इथे नाही आहे. या सुंदरची सगळी कामं अशीच असतात, ढकेल पंचा डोळसो. आता कसं कळणार आपल्याला की आपण कुठे बसायचं ते? हा इथे आहे. भाऊजी आलात तुम्ही? अरे आम्ही तर केव्हा चालो. तू कुठे होता? हा काय बैठे बघ. या जागा. चला. सांभाळू ना बाळा.
Wow, what a super performance! मित्रांनो, आता आपण सत्कार करणार आहोत श्री बच्चूभाई गांधींचा. बच्चूभाई गांधीजींनी गायीची खूप सेवा केली. गौरक्षणासाठी त्यांनी आपला जीव सुद्धा धोक्यात टाकला. आपल्याला ठाऊक आहे की गाय आपली माता आहे आणि आपण तिचे बालक, आणि म्हणूनच गोमातेच्या रक्षणासाठी आपल्याला जे काही करावं लागेल ते आपण करूच. तर मित्रांनो, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्री बच्चूभाई गांधीजींचं. तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. माझी तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे, जेव्हा कधी गायीवर अत्याचार होताना पाहाल तर तो थांबवा. गायींचं जतन करा. आपण आपल्या आईचा आदर करू तरच आपल्या येणाऱ्या पिढीला निरोगी आणि सुंदर भविष्य मिळेल. भाऊ, आईला अवॉर्ड मिळाला. कोणाच्या आईला? अरे बाबा, तुझी आई काही सचिन तेंडुलकर आहे, काही सगळेच ओळखत असतील. नाव सांग ना. हो, सॉरी हा. जीवदया बेनला अवॉर्ड मिळाला. जीवदयाबेन तुमची आई आहे का? हा. अजून नाही मिळाला. आम्ही पण त्यांनाच बघायला आलोय. खूप नाव ऐकलंय ना त्यांचं. हो, आई ठीक आहे, तर ठीक आहे. आईचं चल, ना. खूप झालं आता. किती गप्पा मारशील आता? Sorry. प्रोग्राम चालू आहे. मला ना टेन्शन होत आहे. टपूचे पप्पा, चला ना आपण स्टेजच्या पाठी जाऊन आईला भेटून येऊया. चला. अगं थांब जरा. आपण स्टेजच्या पाठी गेलो आणि तेव्हाच आई अवॉर्ड घ्यायला स्टेजवर आली तर तो अमूल्य क्षण बघायचा राहील ना. अरे हो हो, बरोबर आहे. थँक्यू. इथेच बसू बस आपण. शांतपणे. हा, हा.